महंत रामगिरी महाराज यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत असावं असं वक्तव्य केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महंत रामगिरी महाराजांवर टीका केली होती। रामगिरी महाराजांना जोड्याने मारायला हवं असं वक्तव्य आव्हाड यांनी केलेलं। त्यांच्या या टीकेवर आता रामगिरी महाराजांनी प्रत्युत्तर दिलं। पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल, म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे। वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम, हे खरं राष्ट्रगीत आहे। रवींद्रनाथ टागोर यांचे फार मोठं कार्य आहे। रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षण संस्थेमध्ये मोठं कार्य केलं। ब्रिटिश काळामध्ये ज्यांनी भारतावर राज्य केलं, त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या त्यांना ब्रिटिशांना धरून चालवावं लागत होतं आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीवरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे। उद्या भविष्य रामगिरी महाराज यांनी एक वक्तव्य केलंय की जनगण मन हे हम लोग को भी पूछने देना है, बस क्या? जनगण मन हे आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली। आता जनगणवर पण त्याचा आक्षेप आहे, पण त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा। आता अति व्हायला लागलं रामगिरीचं। पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी हे गाणं लिहिलेलं होतं। हो, इतिहास रामगिरीकडनंच शिकायचा आता देशाने। जितेंद्र आव्हाड सारखा मूर्ख माणूस मी कोणी पाहिला नाही बरं का। कारण इतिहास शिकावा लागेल हा विषय नाही। इतिहास कोणी शिकवण्याची गरज नाही, इतिहास आहेच, फक्त तो वाचण्याची गरज आहे। जो इतिहास आहे, जे इतिहासामध्ये कारण आज लिहिलेलं नाही ते पूर्वी लिहिलेलं आहेत आणि म्हणून तो शिकण्याची काही आवश्यकता नाही आहे। आमच्याकडून किंवा कोणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही। जो ऑलरेडी आहे तो त्यांनी वाचावा आणि खरा इतिहास त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल, पण त्यांना समजून घ्यायचंच नाहीये, तर हे दुर्दैव आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।